प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे। मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात-पात धर्मपंथ बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे। काल मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची मेसेज SMS द्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्ही येऊ शकत नाही, कारण इकडे जर आलो तर 1 ते 1.5 लाख लोक आज इकडे येऊन नागपूरकडे येणार आहे आणि आम्हीच जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कोणी करू शकणार नाही। त्याच्यामुळे आम्ही काही त्यांचे ए बी असे मुद्दे काढलेले आहे। ए वर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे आणि बी वर चर्चा झाली पाहिजे। हे दोनही गोष्टी आम्ही फेस टाईमवर मुख्यमंत्री महोदयांना पाठवले, बावनकुळे साहेबांना पाठवले। त्यांनी मला वाटतं 3 ते 4 वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे। आम्ही त्यांची वाट पाहतोय, कारण लढाई आजच्या 1-2 दिवसाची नाही आहे। लढाई गेल्या 7व्या आम्ही रायगड पासून उपोषण सुरू केलं तेव्हापासूनची लढाई आहे। आत्ताच मुद्दे उपस्थित केले का नाही। आम्ही 7 तारखेला मीटिंग झाली। 7 तारखेच्या मीटिंगमध्ये ज्या मुद्द्यावर त्यांनी 7 दिवसात निर्णय घ्या असं म्हटलं होतं, ते अजूनही 4 महिने झाले कुठलाही निर्णय घेतलेला नाही। मीटिंग झाल्यानंतर ती मीटिंग जर वांजुटी होत असेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही आणि म्हणून आम्ही प्रशासनाला अतिशय शांततेच्या मार्गाने 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने खरं तर ही लढाई सुरू करतो आहे। आम्हाला अपेक्षा आहे का या लढाईमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं। प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन या लढाईत सामील झालं पाहिजे। लढाई अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे आणि शासनाकडून अपेक्षा करतोय का सरकारनं हे पुण्याचं काम पदरी घ्यावं। हे जर काम केलं, आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि असं असताना निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे। योग्य वेळ याच्याशिवाय दुसरी असू शकत नाही आणि मग मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय का याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही आणि हे जर झालं नाही तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय। 4-5 नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल, त्यांच्या घरापर्यंत, स्थानापर्यंत। कोणी आम्हाला अटकाव करू नये। आम्ही सरळ 4-5 नंतर आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत। म्हणून 4-5 वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्यावा। तुम्ही म्हणाल हे घाई का आहे, तर ही घाईचा विषय नाही। मला वाटते 8 स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले। त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो। 7व्या महिन्यात मीटिंग मुख्यमंत्र्यांसोबत झाली, त्याच्यावर चर्चा झाली, त्यांनी बऱ्याच गोष्टीचा होकार दिला आणि तरी सुद्धा काही निर्णय होत नसेल तर आता ही घाई करणं फार महत्त्वाची आहे। पाणी, ऊन, वारा, पाऊस काही असलं तरी आमचा शेतकरी जाग्यावरून हटणार नाही। मेंढपाळ असेल, माझा दिव्यांग बांधव असेल, दिव्यांग बांधव पण आलेले आहे, काही मूकबधीर आहे। काय म्हणतं पोलिसांचं काही सूचना आहे ते त्यांच्या कानावर जात नाही, म्हणजे काही अंध लोक आहे, काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही। म्हणजे अशा पोलीस फोर्स वापरताना ही काळजी घ्या। पोलिसांना विनंती करतोय का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे, काहींचं मूकबधीर आहे, काही अंध आहे। कशानं काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही। खानाखुनीची भाषा त्यांना साईन लँग्वेज समजतं, त्यांनी साईन लँग्वेजची व्यवस्था करावी, नाहीतर एखादा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं। याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे। परंतु एक नक्की सांगतोय, निव्वळ निर्णयाशिवाय आम्ही मागं हटणार नाही। लेखी स्वरूपाचे निर्णय लागेल, काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल, काही ठिकाणी परिपत्रक काढावं लागेल, ते काढलं पाहिजे अशी आमची मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे। दोनही उपमुख्यमंत्री आहे, त्यांनाही नम्र विनंती आहे। आम्हाला जाणून बुजून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही, परंतु आमचा अंत पाहू नये, कारण पहिले शेतकरी अडचणीत आहे, म्हणून अंत पाहू नये एवढी विनंती आहे। सरकारनं तातडीनं निर्णय तो शक्तीपीठ रद्द करावा। 40-50 हजार कोटीचे जे काय असेल ते कर्जाच्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी विनंती करतो। अजितदादा नवले इथे आलेले आहे, आमचे राजूजी शेट्टी पण येणार आहे, वामनराव चटप आहे, तिकडे काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। आमचे विजय जावंदियाजी आहे, प्रकाशजी पवरे आहे, तुपकरजी आहे, हे सगळे नेते एकत्रित, सगळे भूमिपुत्र संघटना असन, बळीराजा संघटना असन, भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांच्या आहे, सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित होऊन हा लढा उभारतो आहे। आणि जे कालपासून ट्रॅक्टरनं आमचे कार्यकर्ता आले त्यांची खरं तर त्याला मी मानाचा मुजरा करतोय। त्यांनी स्वतः सगळी चटणी भाकर वगैरे सगळं सोबत घेऊन
स्वतः ट्रॅक्टरची वर्गणी करून सातत्यानं आमच्यासोबत आहे. त्यांना बच्चू कडूचा लाल सलाम, मानाचा मुद्रा, त्यांना सलाम करतोय आणि त्यांचाही आभार मानतो. काही गोष्टी अजितजी तुम्हाला सांगेल.